आज आपण मोतीबिंदू, ज्याला की आपण कॅटरॅक्ट असंही म्हणतो, त्याच्याबद्दल माहिती घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर वैभव अवताडे, मेडिकल डायरेक्टर ईशा नेत्रालय, चिंचवड ब्रांच. जसं आपलं वय वाढत जातं तसं शरीरामध्ये काही बदल होत असतात. जसं की आपलं केस पांढरे होतात, तसंच आपल्या डोळ्यामधलं जे नॅचरल लेन्स आहे, भिंग आहे, ते पांढरं होतं. त्याला आपण मोतीबिंदू असं म्हणतो. या मोतीबिंदूचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, एक कॉर्टिकल आणि दुसरा न्यूक्लियर. कॉर्टिकल मोतीबिंदूमध्ये जसं केस पांढरे होत आहेत तसं त्या लेन्सचे, भिंगाचे फायबर्स पांढरे होत जातात आणि ते वाढत वाढत जेव्हा सेंटरमध्ये येतात तेव्हा आपल्याला चष्मा देऊनही दिसत नाही. दुसरा जो प्रकार आहे न्यूक्लियर कॅटरॅक्ट, त्याच्यामध्ये जे नॅचरल लेन्स आहे त्याचं हायड्रेशन म्हणजे पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि लेन्स आतल्या टणक बनत जातं. पण फक्त पाण्याचं प्रमाण कमी झालं असल्यामुळे त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती मेंटेन असते, तेव्हा चष्मा देऊन पेशंटला दिसतं व्यवस्थित. तर अशा परिस्थितीमध्ये आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन कधी करावं? बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात की आता मला डॉक्टरांनी मोतीबिंदू तर सांगितलाय, ऑपरेशनही सांगितलंय, पण मला चष्म्याने दिसतंय, तर ऑपरेशन कधी करूया? तर याच्यामध्ये जर पेशंटचं डे टू डे लाईफचं रुटीन जे आहे ते हॅम्पर होतं, म्हणजे वाचताना भुरकट दिसतं, समोरच्याचा चेहरा व्यवस्थित दिसत नाही, नंबर सारखा बदलतोय, अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर ऑपरेशन करून घेणं फायद्याचं राहतं. न्यूक्लियर कॅटरॅक्टमध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन असल्यामुळे चष्म्याने पेशंटला दिसतं, पण जे लेन्सची हायड्रेशन आहे ते कमी झालेलं असतं, लेन्स टणक बनत असतं. सध्याचं जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे आहे ती फेको इमल्सिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये आपण मोतीबिंदूला वितळवतो, अल्ट्रासाऊंड एनर्जी वापरतो, त्याचे बारीक तुकडे करतो आणि त्याला वितळवून काढून घेतो. तर याच्यामध्ये जेवढा मोतीबिंदू कमी असेल, जेवढा कच्चा असेल, तेवढं तो लवकर वितळतो. त्यामुळे न्यूक्लियर कॅटरॅक्टमध्ये जेवढं आपण लवकर ऑपरेशन करू, ते फेकोची एनर्जी कमी लागते, ऑपरेशन लवकर होतं आणि रिकव्हरी फास्ट होते. याच्यामध्ये आपण मोतीबिंदू काढून तिथे नवीन लेन्स टाकतो. तर या लेन्सबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेऊ.